माणसाने स्वतःला विचारलेला सगळ्यात मोठा, सगळ्यात गहन प्रश्न कोणता असेल तो म्हणजे काहीतरी का आहे, काहीच का नाही? चला आज याच प्रश्नाच्या मुळाशी जाऊया. बघूया तत्वज्ञान आणि विज्ञान आपल्याला कुठे घेऊन जातं. हा काही साधासुधा प्रश्न नाहीये. याला प्रायमॉडियल एक्झिस्टेन्शियल क्वेश्चन असं म्हणतात. म्हणजे अस्तित्वाचा मूळ प्रश्न. खरं तर तत्वज्ञानाची खरी सुरुवातच इथून होते. आणि कळत नकळत आपलं आयुष्य कुठेतरी याच एका प्रश्नाभोवती फिरत राहतं, नाही का? ओके, तर हा गुंतागुंतीचा विषय सोप्पा करून समजून घेण्यासाठी आपण या 5 टप्प्यांमधून जाणार आहोत. पहिला आहे अंतिम प्रश्न, मग काहीतरी आणि काहीच नाही या शब्दांचा अर्थ, विश्व स्वयंभू असू शकतं का, त्यानंतर 5 संभाव्य स्पष्टीकरणं आणि शेवटी उत्तर हेच एक प्रश्न कसा आहे ते पाहू. चला तर मग सुरुवात करूया. तर आपला पहिला मुद्दा आहे अंतिम प्रश्न. हा प्रश्न काही आजचा नाहीये. चला बघूया इतिहासात मोठमोठ्या विचारवंतांनी या प्रश्नाशी कशी झटापट केली आहे. या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न अनेक शतकांपासून सुरू आहे. 18व्या शतकात लाइब्निज नावाचे तत्वज्ञ होते. ते म्हणाले की प्रत्येक गोष्टीमागे एक पुरेसं कारण असायलाच हवं आणि त्यांच्या मते ते कारण होतं देव. पण त्याच काळात ह्यूम आणि कांटसारख्या विचारवंतांनी यावर शंका घेतली. ते म्हणाले, अरे थांबा, आपलं मानवी डोकं खरंच इतक्या मोठ्या प्रश्नाचं उत्तर समजून घेऊ शकतं का? आणि मग 20व्या शतकात आले बर्ट्रँड रसेल. त्यांनी एक वेगळाच विचार मांडला. ते म्हणाले, कदाचित यामागे कोणतंच कारण नाहीये. विश्व आहे कारण ते आहे, बस. यालाच ते ब्रूट फॅक्ट म्हणायचे. आणि रसेल यांचं हेच वाक्य ब्रूट फॅक्ट या कल्पनेचं अगदी अचूक वर्णन करतं. मी म्हणेन की विश्व फक्त आहे आणि तेवढंच. म्हणजे विश्वाच्या असण्याला कोणत्याच का या प्रश्नाची गरज नाही. ते आहे आणि हेच कदाचित अंतिम सत्य आहे. बरं, आता येऊया आपल्या दुसऱ्या मुद्द्याकडे. काहीतरी आणि काहीच नाही म्हणजे नेमकं काय? कारण गंमत अशी आहे की ह्या प्रश्नाचं उत्तर शोधायचं असेल तर आधी काहीच नाही म्हणजे काय हे आपल्याला आधुनिक विज्ञानाच्या नजरेतून नव्याने समजून घ्यावं लागेल. आपण जेव्हा काहीच नाही किंवा शून्य म्हणतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर काय येतं? एक पूर्णपणे रिकामी जागा नाही का? एक खरी पोकळी. पण गंमत म्हणजे क्वांटम फिजिक्सच्या जगात काहीच नाही असं काही नसतंच. ज्याला आपण शून्य समजतो ते खरं तर एक क्वांटम व्हॅक्यूम असतं. म्हणजे ऊर्जेची सगळ्यात खालची पातळी. पण ती सुद्धा क्वांटम क्षेत्रांनी अक्षरशः गजबजलेली असते. ती शांत नसते. ह्याचा अर्थ काय होतो? जेव्हा शास्त्रज्ञ म्हणतात की विश्व काहीच नाही मधून आलं, तेव्हा त्यांचा अर्थ संपूर्ण शून्य असा नसतो. ते बोलत असतात क्वांटम व्हॅक्यूमबद्दल. ही एक अशी अवस्था आहे जी रिकामी नाही तर किमान ऊर्जेने भरलेली आहे. आणि यातले काही व्हॅक्यूम, ज्यांना फॉल्स व्हॅक्यूम म्हणतात, ते खूप अस्थिर असू शकतात. इतके अस्थिर की त्यातून एखादं विश्वच जन्माला येऊ शकतं. म्हणूनच म्हटलं जातं की काहीच नाही हे स्वतःच अस्थिर आहे. ओके, मग आता हा प्रश्न येतो की विश्वाचं अस्तित्व स्वयंभू असू शकतं का? म्हणजे त्याला कोणत्याही बाह्य कारणाची गरज आहे का? चला बघूया यावर भौतिकशास्त्र काय म्हणतं. इथे आपल्याला एक नाही तर 2 मोठ्या शक्यता दिसतात. पहिली शक्यता येते श्रोडिंजरच्या समीकरणातून. हे क्वांटम मेकॅनिक्समधलं एक मूलभूत समीकरण आहे. आणि ते काय सुचवतं माहितीये? की बहुतेक क्वांटम अवस्था या शाश्वत असतात. त्या कायम विकसित होत राहतात. याचाच अर्थ आपल्या विश्वाला कदाचित कोणती सुरुवातच नव्हती. ते नेहमीच अस्तित्वात होतं. आता दुसरी शक्यता ही तर आणखी चक्रावून टाकणारी आहे. ही येते व्हीलर-डिविट समीकरणातून. हे समीकरण अशा विश्वाचं वर्णन करतं ज्याची एकूण ऊर्जा शून्य आहे. शून्य? हो, म्हणजे जेवढी सकारात्मक ऊर्जा पदार्थाच्या रूपात आहे तेवढीच नकारात्मक ऊर्जा गुरुत्वाकर्षणाच्या रूपात आहे. आणि जर एकूण ऊर्जा शून्य असेल तर असं विश्व काहीच नाही मधून म्हणजे शून्य ऊर्जेच्या अवस्थेतून कोणत्याही बाह्य कारणाशिवाय अस्तित्वात येऊ शकतं. ठीक आहे. तर मग आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं त्यावर आधारित या मोठ्या प्रश्नाची कोणती संभाव्य उत्तरं असू शकतात? चला या अस्तित्वाच्या रहस्यकथेतील 5 मुख्य संशयितांना भेटूया. तर काहीतरी का आहे याची ही 5 संभाव्य उत्तरं. पहिलं, निर्मिती म्हणजे कुणीतरी किंवा कशाने तरी हे विश्व बनवलं. सरळ आणि सोपं.
दुसरं मेटावर्स, म्हणजे आपलं विश्व हे एकटं नाहीये, अशा अनेक विश्वांच्या मोठ्या रचनेचा तो एक भाग आहे. तिसरं सिद्धांत, म्हणजे आपलं वास्तव कोणत्या तरी एका मूलभूत नियमाचं पालन करतं, जसं की साधेपणा. चौथं सुसंगतता. ही कल्पना थोडी वेगळी आहे. यानुसार पूर्णपणे काहीच नसणं हे तार्किकदृष्ट्या शक्य नाही. आणि पाचवं, ज्याबद्दल आपण आधी बोललो, ते म्हणजे ब्रूट फॅक्ट. विश्व आहे, त्याला कसलंही स्पष्टीकरण लागत नाही, बस. आता यातलं जे पहिलं उत्तर आहे ना, निर्मिती, त्यात एक मोठी अडचण आहे. आपण म्हणू की विश्वाला एका निर्मात्याने बनवलं. ठीक आहे. मग लगेच पुढचा प्रश्न तयार असतो की त्या निर्मात्याला कोणी निर्माण केलं आणि मग त्याला निर्माण करणाऱ्याला कोणी? ही एक कधीही न संपणारी साखळी आहे. यातून मूळ प्रश्नाचं उत्तर मिळत नाही, तो फक्त एक पायरी मागे ढकलला जातो. आणि आता आपण येतोय आपल्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे, तो म्हणजे कदाचित उत्तर हेच एक प्रश्न आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की कदाचित आपण चुकीचा प्रश्न विचारतोय, किंवा उत्तर शोधण्याऐवजी आपल्याला त्या प्रश्नाकडेच एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्याची गरज आहे. तर मग सर्वात आश्वासक निष्कर्ष कोणता असू शकतो? तो हा की विश्वाच्या अस्तित्वामागे एक कारण असण्याची शक्यताच खूप कमी आहे. म्हणजे आपण आपल्या रोजच्या जीवनात प्रत्येक गोष्टीसाठी एक कारण शोधतो, नाही का? गाडी का सुरू झाली? कारण चावी फिरवली. पण हा कारण-परिणाम नियम कदाचित विश्वाच्या आतल्या गोष्टींना लागू होतो, संपूर्ण विश्वालाच नाही. भौतिकशास्त्रज्ञ सीन कॅरोल यांनी हाच विचार खूप प्रभावीपणे मांडलाय. आणि कॅरोल यांचं हे वाक्य बघा, ते हा मुद्दा अगदी स्पष्ट करतात. असं असू शकतं की कारण असण्याचा गुणधर्म वास्तवातील गोष्टींना लागू होतो, पण संपूर्ण वास्तवालाच नाही. याचं एक सोपं उदाहरण म्हणजे बुद्धिबळाचा खेळ. खेळताना प्रत्येक सोंगटी कशी चालेल याचे नियम असतात. पण बुद्धिबळाचा खेळच का अस्तित्वात आहे, या प्रश्नाचं उत्तर खेळाच्या नियमांमध्ये सापडत नाही. तो नियम खेळाच्या बाहेरचा आहे. तर मग या सगळ्याचा महत्त्वाचा निष्कर्ष काय? तो हा की विश्व हे स्वयंभू असू शकतं. भौतिकशास्त्राचे नियम आपल्याला असं एक वास्तव दाखवतात जे पूर्णपणे स्वयंपूर्ण आहे. ते नियमांचं पालन करतं, पण त्याला अस्तित्वात येण्यासाठी कोणत्या बाह्य नियम निर्मात्याची किंवा वेगळ्या कारणाची गरज नाही. ते आहे आणि ते स्वतःच्या नियमांनुसार चालतं, आणि कदाचित इतकंच पुरेसं आहे. पण मग जाता जाता एक प्रश्न मनात येतोच. जर विश्वाला स्वतःचं असं कोणतंही वैश्विक का नसेल, तर मग आपल्या आयुष्याला काही अर्थ आहे का? की ह्या वैश्विक अर्थाच्या अनुपस्थितीतच आपल्याला आपला स्वतःचा अर्थ, आपलं स्वतःचं का शोधण्याचं खरं स्वातंत्र्य मिळतं? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?